सातपूरला अनधिकृत होर्डिंगवर मनपाची कारवाई। सातपूर शहरात अनधिकृतपणे होर्डिंग्स लावणाऱ्यांवर मनपा विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे। या अनुषंगाने सातपूर शहरात फक्त 3 जणांवर गुन्हे दाखल केले असले तरी शुक्रवार नंतर मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने अनेक अनधिकृत होर्डिंगवर शुक्रवार नंतर ही कारवाई केली आहे। त्या सर्व अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांवर, विशेषतः चमकोगिरी करणाऱ्या सातपूर शहरातील काही नामधारी पुढाऱ्यांवर, त्यात सामाजिक, धार्मिक, राजकीय, विशेष म्हणजे नुकतेच शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी गटातून नुकतेच अजितदादा पवार गटात प्रवेश करणार आहेत त्यांच्यासारखेच पुढाऱ्यांवर सातपूर मनपा कारवाई करते की नाही हे पाहणे महत्त्वाचे असले तरी सातपूर अतिक्रमण विभाग काही अनधिकृत होर्डिंग धारकांवर कारवाई करत असताना सातपूर शहरातील भारतीय जनता पक्षाचे काही जबाबदार नेते होर्डिंग न काढण्यासाठी मनपा अतिक्रमणच्या पथकाला धारेवर दिसून आल्यानंतर काही मनपा कर्मचाऱ्यांची नरमाही दिसून आली। एका बाजूला उच्च न्यायालय होर्डिंग व प्रदूषणमुक्त महाराष्ट्रातील संपूर्ण महापालिका त्याची अंमलबजावणी राज्य सरकार काटेकोरपणे कारवाई करत असली तरी नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागाच्या MTS विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी डोळेझाक करत असल्याचे दबका आवाजात चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे सातपूर अतिक्रमण विभागातील एक कर्मचारी सातपूर शहरातील अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्या राजकीय पुढाऱ्याची जवळीक असली तरी नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील, मनपा विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांनी कारवाई करण्यासाठी मागणी होत असली तरी सातपूर शहरातील राजकीय लोकांचा समर्थक कोण याची देखील माहिती घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे। सातपूर विभागात मनपाच्या एकूण 85 अधिकृत होर्डिंग लावण्यासाठी जागा आहेत, परंतु इतर ठिकाणी अनधिकृतपणे होर्डिंग लावणाऱ्यांवर आता सातपूर मनपा विभागाच्या वतीने कारवाईचा बडगा सुरू असल्याचे दिसत आहे। याविषयी सविस्तर माहिती सातपूर मनपाच्या विभागीय अधिकारी डॉक्टर सुनीता कुमावत यांनी दिली। सातपूर विभागाअंतर्गत अनधिकृत जे काही होर्डिंग असतील वेगवेगळ्या ठिकाणी लागलेले त्यांच्यावर मनपामार्फत होर्डिंग जप्ती आणि नंतर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाते। सातपूर विभागाअंतर्गत एकूण 85 अधिकृत जागा आहेत ज्या ठिकाणी मनपामार्फत तुम्हाला होर्डिंग लावण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकते, मनपाचं जे शुल्क आहे ते भरून। तर असे जे विनापरवाना होर्डिंग आहे याच्यावर शुक्रवारीच आपण 3 याच्यावर गुन्हे दाखल केले सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत आणि अशी कारवाई ही नियमित चालू राहणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि होर्डिंग लावू इच्छिणाऱ्या सर्वांनीच या बाबतीत काळजी घ्यावी आणि जे होर्डिंग आहे त्याची तुम्हाला होर्डिंग लावण्याच्या अगोदर परवानगी घेण्यात यावी। 85 जागांची लिस्ट आमच्या जावप विभागामध्ये आहे, तिथून तुम्हाला ती मिळू शकते। त्यातून ज्या ठिकाणी तुम्हाला होर्डिंग लावायचं आहे त्याचं जे शुल्क आहे ते भरून तितक्या दिवसासाठी होर्डिंग लावावं, अन्यथा सदर होर्डिंग जप्त करून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई नियमितपणे चालू राहील। सर्व जे होर्डिंग आहेत कुठलेही असतील, आम्ही कारवाई रेग्युलर चालूच आहे। त्यामुळे आजही आमच्याकडनं ज्यांचे होर्डिंग आढळून आलेले आहेत, ज्यांची परवानगी नाही आहे त्यांना आमच्याकडनं विचारणा करण्यात आलेली आहे। त्यापैकी काही जणांनी सांगितलं की आज होर्डिंग लावायचं काम चालू आहे आणि आम्ही परवानगी घ्यायला तयार आहोत। तर अशा लोकांना आम्ही जे अधिकृत जागा आहेत जिथे यापूर्वी कोणाला परवानगी दिलेली नसेल त्यांच्याकडनं तेवढ्या दिवसाचे शुल्क भरून आम्ही त्यांना परवानगी देतो आहे, परंतु होर्डिंग लावण्याच्या अगोदर परवानगी घेणं आवश्यक आहे याबाबतही आम्ही त्यांना सूचना देतो आहे। स्टार न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।